नमस्कार, मी दर्शना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि माझ्या चॅनलचं नाव आहे श्री कृपा स्टिच मराठी. बघा, आपण आज 28 छातीची कटिंग कटोरी बघणार आहोत. कटोरीची 28 साईज आणि पूर्ण उंची आहे 12. 1 इंच प्लस केल्यावर 13. दोन्ही साईडला आपण मार्किंग करून रेष मारून घेतलेली आहे. आणि गळा रुंदी आपल्याला 2.25 टाकायची आहे. कमी साईज असल्यामुळे आपण 2.25 उंची गळा रुंदी टाकली आहे. आणि शोल्डर पट्टी 3ची, म्हणजे एकूण आपल्याला 5.25चा शोल्डर टाकायचा आहे. बघा, दोन्ही साईडला मार्किंग केली आहे. मुंड्याची लाईन टाकलेली आहे. मुंडा आपल्याला 5.25 घ्यायचा आहे. 5.25 मुंडा घ्यायचा आहे आपल्याला. आणि छातीचं माप टाकायचं आहे. छातीचा चौथा 7, 1.5 इंच शिलाई मार्जिन. आणि आपण आता शेप देऊन घेतोय. मुंड्याचा शेप देऊन घेतोय. बघा कशा प्रकारे आपण शेप दिलेला आहे. आणि आता आपण कमरेचं माप टाकतोय. आपली कंबर आहे 25.5. 25.5 तर कमरेचा चौथा 6.5ला एक रेष कमी आणि 2 इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेली आहे. टक्स आणि शिलाई मार्जिन सरळ रेष आली पाहिजे. बघा, आता आपण फिटिंगचा मुंडा घेतोय. बघा मैत्रिणींनो, हा फिटिंगचा मुंडा आपण मोजून बघायचा आधी. बघा व्यवस्थित, मी परत सांगते. ह्या मुंड्याचं माप एवढं म्हणजे एवढं परफेक्ट आलं पाहिजे ना, तो आपला ब्लाऊज पण उतरणार नाही आणि काखेमध्ये ज्या मागच्या साईडला चुने येतात त्या पण येणार नाही. बघा, आपण फिटिंगचा मुंडा कसा घेतो. एकदम कंप्लीट 6.5 आले आहे आपलं. बघा, मी एकदम जवळून दाखवलेला आहे. बघा, असा आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे. बघा, 6.5 फिटिंगचा मुंडा. जेव्हा आपण ब्लाऊजचं माप घेतो तेव्हा हे माप टाकायचे आपल्याला फिटिंगसाठी. आणि फिटिंग करताना पण हेच माप टाकायचे आपल्याला मुंड्याचं. लक्ष देऊन बघा, तो एक मोठा पॉईंट आहे मैत्रिणींनो. आता आपण पाठ घेतोय. तर ह्या कस्टमरची पाठ आहे 2.5, तर आपण 3 घेतोय. अर्धा इंच एक्स्ट्रा, अर्धा पाऊण इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला. आणि 3 इंच खालच्या साईडने आणि 2.25 इंच गळा रुंदी आणि पट्टीने माप टाकून घ्यायचे. बघा, आता आपण पानाचा शेप देणार आहोत. त्यांना पानाचा गळा पाहिजे. बघा कशा प्रकारे आपण शेप दिलेला आहे पानाचा. एकदम सुंदर शेप आलेला आहे पानाचा. बघा, बघा पानाचा शेप आपण कसा दिला आहे. बघा, आता आपण कटिंग करून घेऊया. कटिंग करून घेतल्याच्या नंतर आपण बघा कशा प्रकारे कटिंग करून घेतलेलं आहे. आणि आपण अस्तर कसं फिरून घेतलेलं बघा. आपण बॅक साईड कशी ठेवली व्यवस्थित बघा मैत्रिणींनो. आपण डायरेक्ट कटिंग डायरेक्ट अस्तर व कटिंग बघत आहोत. आपला वेळ खूप वाचणार आहे. पेपर कटिंग, त्या टाचण्या सगळंच वाचणार आहे. त्याच्यामुळे मेन म्हणजे आपण मेन कटिंग आपण डायरेक्ट अस्तर दाखवतो, हे खूप महत्त्वाचं आहे. बघा, आपला खूप वेळ वाचतोय. अशी कटिंग मी अजून परत बघितली नाही. बघा, इतकी सोपी कटिंग आहे. तुम्ही नक्की प्रयत्न करा.
आता आपण फ्रंट साईड काढून ठेवूया, बॅक साईड काढून ठेवूया साईडला. पूर्ण मार्किंग करून घेतलेली आहे. आणि आपण आपल्याला फ्रंटचा शेप द्यायचा आहे बघा. आता आपल्याला परत इथं 2.25 अंतर टाकायचे गळारुंदी. आणि पुढचा गळा 6 आहे. 6 असल्यामुळे आपण क्रॉस 6 टाकतोय. क्रॉस गळा आपण 6 टाकलेला आहे. आता आपण शेप देतोय बघा. आता आपल्याला योकपट्टीचं अंतर टाकायचं. योकपट्टीचं अंतर अडीच दोन्ही साईडनी आणि पट्टीने सरळ रेष मारून घ्यायची. आता आपण इथे कटोरीचं माप टाकतोय 5.25. इथून आपल्याला 4.5, इथून आपल्याला 2.25. आपल्याला हे कच्च्या कटोरीचे 3 पॉईंट मिळालेत बघा. 1 2 3 आणि ते आपण जुळून घेऊया. कशा प्रकारे आपण शेप दिला बघा. बघा मैत्रिणींनो, 5.25 कटोरी, 2.25 मुंड्याचं अंतर आणि गळ्याचं 4.5. याच्यामुळे आपल्याला मेन कच्चे कटोरीचे पॉईंट मिळाले आहेत. ते आपण कटिंग करून आता आपण फ्रंट साईड कट करून आता आपल्याला कच्ची कटोरी कटिंग करायची आहे. अजून आपल्याला कटोरी वाढवून बघा. बघा परत एकदा आपण शेप दिलाय. अजून चांगला शेप दिलेला आहे. आपल्या नजरे एवढे ब्लाऊज कटिंग केले तर आपल्या नजरेतून काही सुटणार नाही. बघा आता आपण इथे योकपट्टी टाकलेली कापलेली बघा. तेच अंतर टाकायचंय. अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे योकपट्टीसाठी. 2.5 आणि अर्धा 3 आणि वरती पाऊण नोकसाठी योकपट्टीला आणि 3.5 4 अंतर टाकून आपण योकपट्टी कटिंग करतोय. बघा किती योकपट्टी किती सोपी आहे बघा. आपण जे पहिले माप टाकलं होतं ना कच्ची कटोरीच्या खाली, तोच माप ठेवून आपण अर्धा इंच वाढून कटिंग केलेला आहे योक. आता आपण हाताचे स्लीव्ज बघतोय आस्तीन. पहिल्यांदा आपण सरळ रेष मारून घेऊया. अस्तर असं कधी वाकडी तिकडे असतात, त्याच्यामुळे आपण त्याला फिनिशिंग देऊन देतोय. बघा इथे आपली बाही आहे 3ची बाही आहे आणि आपण कॅफ हाईट 2.25 घेतलेला आहे. दंडघेर 5, 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि आपला फिटिंगचा मुंडा 6.5. पुन्हा 1.5 आणि बघा आपण असं शेप देऊन घेतोय. बघा किती सुंदर आणि किती इझी आहे हा शेप. प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला इझी जाईल. खूप प्रॅक्टिस करायला लागते. उगाचच नाही हे शेप आहेत. हाताला वळण बघा. अशा प्रकारे आपण सेंटर काढलेला आहे. फिटिंगचा नॉक दिलेला आहे आणि आता आपल्याला फ्रंट साईडचा शेप देतोय बघा. बाहीला स्लीव्जला हा आपला फ्रंट साईडचा शेप बघा. आपण एवढं बाहेर काढलेलं आहे. आता आपण कच्ची कटोरी वाढवतोय. आपल्याला परफेक्ट कटोरी भेटेल इथे बघा. बघा कशी आहे. आपण पहिल्यांदा चॉकने पूर्ण कटोरीला मार्किंग करून घेणार आहोत. पूर्ण राऊंड डार्क करून घेणार आहोत बघा. काही सुद्धा वाढवायचं नाही, लगेच आधी राऊंड करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला 1.25 या साईडला आणि 1.25 ह्या साईडला 1.25 टाकायचं आहे. दोघांची मापे इथे 1.25 इथे 1.25 आणि आता त्याचं सेंटर काढायचं आहे दोघांचा बघा. 1.25
6.25 7.5. आता 7.5चं सेंटर काढून आपल्याला खालच्या साईडने पण 6.25 असे क्रॉस मारून रेष. बघा आता कटोरीचा आपण कसा देतोय. एवढी सुंदर कटोरी येते मैत्रिणींनो. किती उंची असू दे, कटोरी लांब दिसणारच नाही. एकदम फिनिशिंग मध्ये दिसते कटोरी. बघा ही आपली कटोरी 28 साईज कटोरी. डायरेक्ट अस्तर कटिंग करून दाखवते. बघा सुंदर अशी कटोरी आलेली आहे. किती छान शेप आलेला आहे बघा मैत्रिणींनो. बघा किती सुंदर शेप आलेला आहे. आता आपण आपली कटिंग झालेली आहे. 28 साईज कटोरी डायरेक्ट अस्तर कटिंग करतोय आपण. आता इथे 6.25 सोडलं होतं ना आपण, पण इथे आपल्याला 1.5 इंच घ्यायचे. 0.5 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचे कटोरीला प्रत्येक मापामध्ये. 1.5 सोडला असेल तर 1.25 घ्यायचे. 1.25 सोडला असेल तर 1.5 घ्यायचे. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, मेन पॉइंट. बघा थोडासा शेप देतोय. नजरेतून काहीच सुटणार नाही आपल्या. बघा किती सुंदर. अशा प्रकारे आपली कटिंग झालेली आहे. बाय.